दापोलीचे माजी आमदार संजय कदम यांची उद्धव ठाकरे पक्षातून हकलपट्टी। दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संजय कदम यांची उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतून हकलपट्टी करण्यात आली आहे। तसे पत्र देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते आणि सचिव विनायक राऊत यांनी प्रसिद्ध केले आहे। संजय कदम हे लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा असून यामुळे ठाकरे गटाने त्यांच्यावर कारवाई करत पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे। मात्र ही हकलपट्टी होण्यापूर्वीच दापोलीतील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी तालुका संपर्क कार्यालयातील संजय कदम यांचा फोटो हटवला असून त्यामुळे त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना अधिक बळ मिळाले होते। विशेष म्हणजे संजय कदम यांच्या पक्षप्रवेशाला शिंदे गटातूनही काही प्रमाणात विरोध होत असल्याचे समोर येत आहे। कदम यांनी 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून दापोली विधानसभा मतदारसंघात विजय मिळवला होता। मात्र 2019 मध्ये शिवसेनेचे उमेदवार योगेश कदम यांनी त्यांचा पराभव केला। 2024 विधानसभा निवडणुकीतही संजय कदम यांनी उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक लढवली, परंतु त्यांना पुन्हा योगेश कदम यांच्या समोर तब्बल 25,000 मतांनी पराभव पत्करावा लागला। दापोली मतदारसंघात संजय कदम आणि योगेश कदम हे दीर्घकाळ राजकीय प्रतिस्पर्धी राहिले आहेत। मात्र आता संजय कदम यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याने स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे। यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून ज्यांच्या विरोधात वर्षानुवर्षे राजकारण केले त्यांच्यासोबतच आता काम करावे लागणार का, असा प्रश्न दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांसमोर उभा राहिला आहे।